माझी आणि त्यांची भेट 1 महिन्यापूर्वी झाली होती. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना जे माहिती आहे की प्रसाद लाड साहेब तिथं त्यांना भेटायला गेलेले होते आणि त्याच्यानंतर ते विखे पाटील साहेबांची चर्चा करणार होते, कारण विखे पाटील साहेब त्या समितीचे अध्यक्ष आहेत. मी देखील त्या समितीचा सदस्य आहे. पण मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असल्यापासूनची आहे. आज देवेंद्रजी देखील त्याच पद्धतीनं काम करत आहेत. त्याच्यामुळं मनोजदादा जरांगेंच्या ज्या काही शंका असतील ते सरकार म्हणून आम्ही दूर करतो. रुपालाने जर त्या आंदोलनादरम्यान माझा मृत्यू झाला तर त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील असं ते म्हणतात. नाही, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये प्रसाद लाडांनी त्यांच्याशी जाऊन सविस्तर चर्चा केलेली आहे. प्रसाद लाड साहेबांचा कालच मला फोन होता की या संदर्भात चर्चा करायची आहे, विखे पाटील साहेबांची चर्चा करायची आहे. मनोजदादांना आंदोलनाची वेळ येणार नाही अशा पद्धतीनं शासन काम करेल अशा पद्धतीची भूमिका देखील प्रसाद लाड यांनी मांडलेली आहे. त्यांच्यावर आम्ही चर्चा करू आणि भविष्यातली आमची भूमिका मराठा समाजाबद्दलची जी सकारात्मक आहे ती तशीच ठेवून पुढे जाऊ. जरांगे पाटील असं पण म्हणत आहेत की शिवसेना शिंदे गटाच्या लोकांना किंवा त्यांच्या मंत्र्यांना सरकार काही खात नाही का, केवळ भाजपचेच मंत्री निर्णय घेतात का, असं देखील त्यांनी सवाल केलेला आहे. कारण आम्ही सरकारमध्ये काम करताना सांघिक काम करतोय. साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादांचा असा आम्ही सांघिक निर्णय घ्यायचो. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच एकत्र येऊन निर्णय घेतो. त्याच्यामुळे महायुतीमध्ये असं काही इकडे तिकडे झालेलं नाही. मराठा समाजाचे प्रश्न तडीस नेऊन मार्गी लावणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी. साहेब, ठाण्यामध्ये जे आहे तो आपला पक्ष जो आहे तो बहुजन विकास आघाडीचा जी आहे ती बरखास्त करण्यात आलेली होती. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कधीपर्यंत होणार? आता आम्हाला इथे यायला जो उशीर झाला ती आमच्या शिवसेनेच्या प्रमुख 15-16 कोर कमिटीतल्या नेत्यांबरोबर जिल्ह्याची बैठक होती. 5 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे संपर्क प्रमुख खासदार धैर्यशील माने साहेबांनी मुलाखती लावलेल्या आहेत. परंतु आजच्या बैठकीमध्ये जो सूर होता तो थोडाफार युतीमध्ये असताना देखील समन्वय नाही अशा पद्धतीचं चित्र आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलं. विधान परिषदेची निवडणूक आता समोर आहे. आमचे देखील 105 ते 110 सदस्य या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत आणि म्हणून मी स्वतः असेल, धैर्यशील मानेसाहेब असतील, राहुल शेवाळे साहेब असतील, ज्योतिताई असतील, आज जी आमची कोअर कमिटीची बैठक झाली ती आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कानावर घालणार आहोत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या परवानगीनं. परंतु समन्वय असणं आवश्यक आहे. आम्ही महायुतीमध्ये काम करतो. त्याच्यामुळे पालकमंत्री शिवसेनेचा असेल तर त्यानं 2 पक्षाच्या बाकीच्या लोकांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. जर भाजपचा असेल तर त्याने देखील आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. महायुतीमध्ये कटुता येईल अशा पद्धतीचा मिठाचा खडा कोणी टाकू नये हीच आमची कोअर कमिटीमध्ये चर्चा झाली. आणि म्हणून मी सांगितलं की सिद्धराम म्हेत्रे साहेब असतील, भगीरथ दादा असतील, आमचे शहाजी बापू असतील, शहरामधले आमचे असतील, अशी सगळी मिळून आम्ही 105 ते 110 पर्यंत जातो. त्याच्यामुळे आमचा देखील मतदानामध्ये वाटा आहे. पण आपण सगळ्यांनी समन्वयानं जर केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीची निवडणूक होऊ शकते. पण डावलूनच जर केलं तर तेवढीच कटुता मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राहते. अशा पद्धतीची भूमिका आमच्या लोकांनी मांडली. राज्यात असं आहे की विधान परिषद जर का महायुतीचं जागा वाटप व्यवस्थित नाही झालं तर मात्र आपण स्वतंत्रपणे लढवणार. असं कुठं बोललो? कारण आपल्या एका पदाधिकाऱ्याने सुद्धा अर्ज खरेदी केलेला आहे विधान परिषदेचा. पहिली गोष्ट अशी आहे, लोकशाहीमध्ये कोणीही अर्ज खरेदी करू शकतो. पक्षाची भूमिका ही महायुतीनंच निवडणूक लढवण्याची आहे. त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये पाठीपुढे झालेलं नाही. आमच्या पदाधिकाऱ्यांनी जर अर्ज घेतला असेल आणि इथं महायुतीची घोषणा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केली तर त्यांना कसं समजवायचं ते तुम्ही आमच्यावर सोडून द्या. पण आज कुठेही कोअर कमिटीमध्ये आपल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर चर्चा झाली नाही. ज्या अडचणी येत आहेत संघटना वाढवताना किंवा विकास कामामध्ये किंवा शासकीय कमिट्यांमध्ये त्याच्यावर आम्ही चर्चा केली. आणि आम्ही सगळे मिळून इथले जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे साहेबांना विनंती करणार आहोत की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण आपण महायुतीमध्ये काम करतो. नाशिक आणि किती जागांचा फॉर्म्युला आपल्याला अपेक्षित आहे, म्हणजे आपल्याकडे किती जागा अपेक्षित आहे? आमची भूमिका मी आणि दादा भुसे साहेबांनी कोअर कमिटीमध्ये मांडलेली आहे. आमच्या विद्यमान जागा ज्या आहेत त्या देऊन 1-2 जागा आम्ही जास्त मागितलेल्या आहेत. परंतु याच्यावर निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतले. नाशिक ठाण्यामध्ये जे आहे ठाण्यामध्ये जे आहे कुठेतरी महायुतीचा फॉर्म्युला ठरताना दिसत नाही. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. साहेब दिल्लीतनं आज येतील आणि पुढच्या 2 दिवसामध्ये फॉर्म्युला ठरेल. 17च्या 17 जागा आम्ही महायुतीनं लढू आणि 17च्या 17 जागा जिंकू. साहेब, ठाण्यामध्ये जे आहे ते बहुजन आघाडी जी आहे ती आपल्या संपर्कात होती. पण आता भाजपचे खासदार जे आहेत ते माजी महापौरांना भेटताना दिसत आहेत. नेमकं काय आहे? पण लोकशाहीमध्ये कोणीही कोणाला भेटू शकतो ना. परवा आमचे
रवींद्र फाटक साहेब भेटले, आज कदाचित खासदार साहेब भेटले असतील. ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काय आहे? नाही विलीन होईल असं म्हटलं होतं. कोण म्हटलं होतं? शिवसेनेमध्ये अशी चर्चा सुरू होती. नाही 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 नाही. परत एकदा मी आपल्याबद्दल प्रचंड आम्हाला लोकशाहीमधला आदर आहे. तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ, आधारस्तंभ आहात. पण आमच्या कुठच्याही नेत्यानं बहुजन विकास आघाडी ही शिवसेनेमध्ये विलीन होते असं म्हटलेलं नव्हतं. आप्पांबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आणि क्षितिजबद्दल नितांत आदर आहे आणि कदाचित विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रवी फाटक साहेब जर भेटले असतील